नमस्कार. आज आपण एक थोडीशी वेगळ्या पद्धतीची आणि अतिशय चविष्ट रेसिपी बनवणार आहोत. मटकीची उसळ परंपरागत महाराष्ट्रीयन डिश आहे. यात आपण मोड आलेल्या मटकीची ओली आणि सुकी शक्यतो लाल मिरचीची उसळ बनवतो. पण मला लहानपणापासून आवडत असलेली हिरव्या मिरचीची ही हिरवीगार मटकीची उसळ खूप आवडते. ही हिरवीगार मटकीची उसळ कुठल्याही ऋतूत छानच लागते, परंतु पावसाळा किंवा हिवाळ्यात थंड हवेत ही खायला काही मजाच और असते. तर जेवणाची त्यामुळे लज्जतच वाढते. तर ही जी रेसिपी पाहूया त्यासाठी आपण इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे. ही पाव किलो मटकी आहे. पाण्यात घातली, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि आता ही मी गॅसवर उकडायला ठेवून देणार आहे. उसळ बनवण्यासाठी पुढची तयारी करण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर ही मटकीची उसळ बनवण्यासाठी आपल्याला जे बेसिक साहित्य लागणार आहे ते मी इथे दाखवते आणि बाकीचे उरलेले साहित्य आपण जसजसे आपण उसळीसाठी लागणार आहे तसं वापरणार आहोत. त्यासाठी आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक आल्याचा तुकडा घेतलाय, ओलं खोबरं घेतलं 1 वाटी, 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात आपण मगाशी घेतलेलं वाटणाचं साहित्य घेणार आहोत एक एक करून. आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे रेसिपींचे नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्याला मिळेल. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण, ओलं खोबरं आणि हे हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेते, म्हणजे ते छान वाटले जातील. आणि हे पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये असेच फिरवून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. आता यामध्ये मी मीठ घालते, स्वच्छ धुवून कोथिंबीर घालते आणि हे आधी आपण असंच मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. नंतर थोडंसं पाणी घालून हे बघा अशी मी त्याची बारीक अशी पेस्ट बनवली आहे. आपलं हे वाटण तयार आहे. मगाशी आपण मटकी उकडायला ठेवली आहे, ती आता अर्धवट अशी उकडली गेलेली आहे, पूर्ण नाही उकडली, कारण की जस्ट आपण मटकी ठेवली आणि इकडे वाटण्याची तयारी केली आहे. आता हे बघा आपण पाहू शकता ही खूप शिजली नाही आहे, थोडीशी कच्चीसर आहे. ही अशीच आपण आता बाजूला काढून ठेवूयात. आणि आता आपण मटकीची उसळ बनवायला घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घेते, साधारणतः 3 चमचे वगैरे, 2 ते 3 चमचे. तेल आता छान गरम झालं की त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घेतलेली आहे. आणि आता आपण पाहू शकता की मोहरी छान तडतडायला लागली आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा. नंतर कढीपत्ता घातला आहे थोडी आणि आपली ही छान तयार झाली. गॅस बारीक केला आणि आता हिंग घातलं, त्यात हळद घालते आणि त्यामध्ये आपण जे वाटण केलं ते घालून घेऊया. हे सर्व व्यवस्थित मिक्स करूयात. अशा रीतीने आपली ही भाजीची फोडणी तयार झालेली आहे. आपल्या परंपरागत आपण जी भाजी बनवतो, उसळी वगैरे बनवतो, त्यासाठी आपण कडधान्य जे आहे ती स्वच्छ धुवून भिजत घालतो आणि बऱ्याचशा कडधान्यांना आपण मोड आणून आपल्या वापरात आणतो. पण आपण शक्यतो जी कडधान्य खाणार असतो ती आपण मोड आणून खातो. हे बघा मी इथे थोडंसं पाणी घातलंय, आता आणखी थोडं पाणी घालते. ही उसळ बनवताना जे आपण वाटण केलं आहे तो मसाला आपण खूप वेळ तेलावर परतून नाही घेणार आहोत आणि खूप तो असा हे शिजवणे नाही देणार आहोत. यामध्ये आपण आणखी पाणी घालणार आहोत. मग अशी जे उसळ शिजवताना आपण मटकी शिजवताना जे पाणी होतं ते आधी घालून घेणार आहोत, म्हणजे जो आपण म्हणूयात की व्हेजिटेबल्स स्टॉकच म्हणूयात त्याला आपण, तो आणि हा मसाला एकत्र छान होईल आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो आपल्या उसळीत येईल. आता मी इथे टमॅटो घातला आहे, कारण की टमॅटो मी आत्ता घातला कारण की मला टमॅटोचा एकदम आंबटपणा खूप पण नको आहे, म्हणून त्याची पेस्ट वगैरे नाही वापरली. आता मटकीचं जे उकळतानाचं जे पाणी होतं आपलं ते आपण इथं घातलेलं आहे आणि आता थोडा वेळ हे मी असंच उकळत ठेवणार आहे. मटकी आपली अर्धवट शिजलेली आहे आणि पुन्हा थोडीशी शिजवायची आहे, म्हणून मटकी आपण नंतर घालणार होतो या. तर मटकी शिजवताना जे आपलं पाणी तयार झालं, पाणी होतं, त्या पाण्यामध्ये खूप पौष्टिक घटक असतात. त्यामुळे आपण जेव्हा उसळी करतो तेव्हा शिजवलेलं जे पाणी असतं, कडधान्य शिजवलेले, ते कधीही टाकून देऊ नये. ते असं उसळीत वापरावं, म्हणजे त्याची चवही वाढते आणि पौष्टिकता येईल. आता मी इथे मटकी घालते. मटकी ही आपली अर्धवट शिजलेली आहे आणि खूपही शिजवायची नाही आहे. खरं मला तरी कडधान्य खाण्याची ही सगळ्यात योग्य पद्धत वाटते, कारण की आपण मोड आलेली मटकी आपण पाण्यामध्ये थोडीशी शिजवून घेतली, त्यामुळे त्या पाण्यामध्ये मटकीतला बराचसा अर्क उतरला
आणि आपण कडधान्य आपल्या आहारात असावी असं म्हणतो. मी इथे ताट ठेवलं आणि एक वाफ काढलेली आहे. कडधान्य आपल्या आहारात असावीत ही आपल्यासाठी खूप गरजेची आहेत, त्यामुळे आपल्या आहारात त्यांचा समावेश असावाच. पण उसळीच्या स्वरूपात जर तो केला तर तो जास्त फायदेशीर राहील असं मला वाटतं. यात मी आता मीठ घालून घेतलं चवीनुसार. टमॅटोचाही स्वाद आता आपल्या उसळीत छानसा उतरलेला आहे, त्यामुळे ही आपली आता उसळ छान तयार झालेली आहे. आपण कडधान्य जेव्हा कच्ची खातो भिजवून मोड आणून, तेव्हा ती पचायला थोडीशी जड असतात आणि तीच जर कडधान्य आपण थोडी वाफवून घेतली तर ती पचण्यास हलकी होतात. आणि ती वाफवतानाचं पाणी आपण उसळीत असं वापरतो, त्यामुळे त्याची पौष्टिकताही वाढते. त्यामुळे अशी ही परिपूर्ण डिश मटकीची उसळ तयार आहे. खूप छान रंग आलेला आहे पहा तिला, आणि खाताना तर ती खूपच छान चमचमीत अशी जी उसळ आहे ती तुम्ही भाकरी, पोळी किंवा गरम गरम भाताबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते. आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अशी ही गरमागरम मटकीची उसळ आणि त्याच्याबरोबर गरमागरम भाकरी किंवा पोळी आणि गरमागरम भात जर असेल तर वाह क्या बात आहे. तर आजची ही मटकीची उसळ आपण नक्की बनवून पहा आणि आपला अनुभव कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपण कशा प्रकारे मटकीची उसळ किंवा आणखी काही बनवत असाल तर कशा प्रकारे बनवता हे नक्की कळवा. या ताटामध्ये आपल्याला जे लोणचं दिसतंय त्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर हे चमचमीत लोणचं कसं बनवायचं हे नक्की पहा. तर आजची ही आपली मटकीची उसळ तयार आहे. ही परिपूर्ण अशी डिश म्हणूयात आपण, कारण की आपल्या रोजच्या आहारात आठवड्यातनं साधारणतः 2 ते 3 वेळा तरी मोड आलेली कडधान्य किंवा कडधान्यांचा समावेश असावा. त्यामुळे दुपारच्या जेवणासाठी हा खूप छान पर्याय आहे. इव्हन अगदी रात्रीच्या जेवणासाठी आहे. तर असं हे परिपूर्ण डिनर किंवा लंचसाठीचं ताट आपण म्हणूयात तयार आहे. आपल्याला आजची ही रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया एका वेगळ्या रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत रहा आपला आरोग्य रुची किचन कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार.